Welcome to my YouTube channel. Today we are going to understand first lesson in your textbook. Name of the lesson is An Astrologer's Day. This lesson is written by R.K. Narayan. Firstly, we have see briefly information about the author. R.K. Narayan was born in 1906 and died in 2001. Rashipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy is whole name of R.K. Narayan. He was well known, famous Indian writer, famous Indian novelist. He has written 14 novels, 5 volumes of short stories, a number of travelogues. He has written one memoir, My Days, and these memoir published in 1975. In this book, he has created the imaginary town of Malgudi. Also, he has written Swami and Friends, The Bachelor of Arts, The Dark Room, An Astrologer's Day, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, and The Guide. The Guide is a famous novel written by R.K. Narayan. This novel won the Sahitya Akademi Award in 1961. आर के नारायण हे एक भारतीय लेखक आहेत. आर के नारायण यांची बरीचशी पुस्तकं आपल्याला प्रसिद्ध असलेली पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्येच एक आहे द गाईड. कादंबरीमुळे त्यांना साहित्य क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट असा समजला जाणारा द साहित्य अकादमी अवॉर्ड 1961 साली भेटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. माय डेज नावाचं त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे. ते आत्मकथन आहे. त्याच्यामध्ये त्यांना स्वतःला त्यांच्या जीवनामध्ये आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी व्यक्त केलेले आहेत. आणि याच पुस्तकामध्ये त्यांनी एक इमॅजिनरी टाउन क्रिएट केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे मालगुडी. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा जो काही लेसन आहे, त्या लेसनच्या नावावरूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची कल्पना किंवा बऱ्याचशा गोष्टींची माहिती सहजपणे मिळून जाते. ॲस्ट्रॉलॉजर्स मीन्स भविष्य कथन करणारा, त्यालाच आपण काय म्हणतो, ज्योतिषी. डे मीन्स दिवस. म्हणजे या लेसनमध्ये त्यांनी प्रामुख्याने कशाबद्दल माहिती सांगितलेली असणार आहे, ज्योतिषशास्त्राविषयी किंवा जी व्यक्ती भविष्य कथन करते त्या ज्योतिषाविषयी प्रामुख्याने या लेसनमध्ये माहिती सांगितलेली पाहायला मिळते. हा लेसन फार इंटरेस्टिंग आहे. या लेसनमध्ये प्रामुख्याने 2 कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला कॅरेक्टर आहे तो म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर्स, ज्योतिषी, आणि सेकंड नंबर कॅरेक्टर आहे ते आहे गुरु नायक. या स्टोरीमध्ये शेवटी ही स्टोरी खूप छान अशा प्रकारचं वळण घेते. या स्टोरीमध्ये छान असं एक ट्विस्ट त्यांनी निर्माण केलेली आहे. ही स्टोरी अतिशय सुंदर आहे. आपण लक्षपूर्वक ऐकायची आहे. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie cells, a square piece of cloth, and obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writings. Punctually means नियमितपणे. Midday means मध्यांतराची वेळ, दुपारची वेळ. दुपारची वेळ आहे. हा नियमितपणे आपला जो काही ज्योतिषी आहे तो ज्योतिषी येतो आहे, आपली बॅग उघडतो आहे आणि आपल्या बॅगमधून काही साहित्य स्प्रीड आउट बाहेर काढतो आहे आणि बाहेर मांडणी त्या साहित्याची तो करत आहे. प्रोफेशनल इक्विपमेंट्स मीन्स ज्योतिष सांगण्यासाठी, भविष्य सांगण्यासाठी त्याच्या बॅगमध्ये जे काही साहित्य आहे ते साहित्य तो आपल्या बॅगमधून बाहेर काढत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोणतं साहित्य आहे, अ डझन कौरी सेल्स. कौरी सेल्स मीन्स 1 डझनभर कवड्या त्याच्या बॅगमधून त्याने बाहेर काढलेल्या आहेत. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ. एक कापडाचा चौरसाकृती तुकडा त्याने काढलेला आहे. विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्याच्यावरती काय आहे, ऑब्स्क्युअर मीन्स संदिग्ध, मिस्टिक मीन्स चमत्कारी.
त्याच्यावरती अतिशय चमत्कारिक संदिग्ध अशा प्रकारचे काही चार्ट्स, तक्ते, चौकोन, छोटे छोटे चौकोन त्याने आखणी केलेली आहे, त्याने काढलेले आहे. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग. प्रामुख्याने हे सर्व साहित्य जे की एखाद्या भविष्यकाराला आवश्यक असतं, ते सर्व साहित्य त्याने आपल्या बॅगमधून बाहेर काढलेलं आहे. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियन. रिस्प्लेंडंट मीन्स तेजस्वी, फोरहेड मीन्स चेहरा. त्याचा जो काही चेहरा आहे तो अतिशय तेजस्वी आहे. त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या कपाळावरती त्याने काय लावलेलं आहे? सॅक्रेड ॲश. सॅक्रेड मीन्स पवित्र, ॲश मीन्स राख. सॅक्रेड ॲश मीन्स पवित्र राख, त्याला आपण विभूती असं संबोधतो आहे. अँड व्हर्मिलियन. व्हर्मिलियन मीन्स गंध. त्याने आपल्या कपाळावरती एक पवित्र अशी विभूतीचा पट्टा ओढलेला आहे आणि बरोबर मधोमध अष्टगंध किंवा कुंकवाचा टिळा लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. त्याचे जे काही आईज आहेत, ते आईज याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते सांगतायत तो कायमस्वरूपी सर्चिंग करतो आहे. कोणाची? कस्टमर्स. आपल्याकडे कोण व्यक्ती ज्योतिष पाहायला येते याची तो कायमस्वरूपी सर्चिंग करत असतो आहे. परंतु त्याच्याकडे जे काही क्लायंट्स येत आहेत, त्याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी ज्या काही व्यक्ती येत आहेत, त्या व्यक्ती त्याचं ज्योतिष ऐकल्यावरती अतिशय समाधानी होत आहेत, कम्फर्ट होत आहेत, फेल्ट कम्फर्टेबल त्याने होत असतात. द पॉवर ऑफ हिज आईज कन्सिडरेबली इन्हान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वेर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम्ड डाऊन हिज चीक्स. इवन a half-wit's eyes should sparkle in such a setting. त्यांनी या पहिल्या पॅरेग्राफमध्ये जो काही ज्योतिष्य आहे त्या ज्योतिषाचं प्रामुख्याने वर्णन केलेलं पाहायला मिळतं आहे. ते सांगतायत त्याचे डोळे कोठे आहेत? त्याचे डोळे दोघांच्या मध्ये, बिटवीन. कशाच्या मध्ये? कपाळ. त्या कपाळावरती त्यांनी विभूती लावलेली आहे, मधोमध टिळा लावलेला आहे आणि त्याची असणारी जी काही विस्कस मीन्स कल्ले, परंतु या ठिकाणी दाढी असा मिनिंग घ्यायला लागेल. कपाळ आणि दाढी याच्यामध्ये असणारे तेजस्वी असे त्याचे जे काही डोळे आहेत त्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. टू क्राउन द इफेक्ट द वूंड ऑफ सॅफ्रॉन कलर्ड टर्पन अराउंड हिज हेड. त्याने त्याच्या डोक्याभोवती एक सॅफ्रॉन भगव्या रंगाचा जो काही कापड आहे तो कापड गुंडाळलेला आहे. वूंड हा पास्ट टेन्स आहे वाईंडचा. दिस कलर स्कीम नेवर फेल. पीपल were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalk. त्याच्याकडे लोक आकर्षित होत आहेत. कशा पद्धतीने आकर्षित होत आहेत? ज्या पद्धतीने मधमाशी ही एखाद्या फुलाकडे आकर्षित होते, अगदी त्याच पद्धतीने जे काही लोक आहेत ते लोक त्याच्याकडे आकर्षित होत असतात. ही सॅट अंडर द बाउस ऑफ अ स्प्रीडिंग टॅम्ब्राईन ट्री विच फ्रँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. हा जो काही ज्योतिष्य आहे त्याच्या बसण्याच्या ठिकाणाचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ते सांगत आहेत तो कोठे बसतो आहे? एक प्रचंड मोठं असं एक टॅमरिन ट्री आहे, चिंचेचं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडाच्या एखाद्या फांदीच्या खालच्या बाजूला, फांदीच्या सावलीच्या खाली हा बसलेला आहे. आणि हा जो काही रोड आहे, हा रोड कोणत्या दिशेने जातो आहे? टाउन हॉल पार्कच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. हे जे काही ठिकाण आहे, हे ठिकाण अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये नावाजलेलं आहे, गाजलेलं आहे किंवा प्रसिद्ध आहे. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन हिज नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. हा जो काही अरुंद रस्ता आहे, छोटासा रस्ता आहे आणि या छोट्याशा रस्त्यावरती सकाळपासून ते सायंकाळपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावरती लोकांची गर्दी असते. काही लोक येत आहेत, काही लोक जात आहेत. आणि ज्या ठिकाणची गर्दी कधीही न संपणारी अशा प्रकारची आहे. भरपूर अशा लोकांचा या ठिकाणी वावर असतो आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. या ठिकाणी अनेक अशा प्रकारची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. कशामध्ये?
ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स. व्यवसायामध्ये प्रामुख्याने कोणकोणते व्यवसाय आहेत पहा. मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबोव ऑल मेडिसिन सेलर्स मीन्स मेडिकल औषध विक्रेते काही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरी केलेला जो काही माल आहे ते विकणारे लोक या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणजे चोर बाजार. मॅजिशियन्स, मॅजिशियन्स मीन्स काही जादूकार पाहायला मिळत आहेत. अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. या ठिकाणी अतिशय स्वस्तामध्ये कपडे विकणारे एक विक्रेता आहे. तो ऑक्शन करतो, मोठ्याने ओरडतो आहे आणि एक वेगळ्या अशा प्रकारचा त्या ओरडण्याने एक गोंधळ या ठिकाणी निर्माण होतो, एक आवाज, एक गोंगाट, एक कलबलाट निर्माण होतो आहे आणि त्याच्याकडे लोक अट्रॅक्ट होत असतात. नेक्स्ट टू हिम हिज vociferousness came a vendor of fried groundnut. अगदी कर्कश असा आवाज करणारा आणखीन एक वेंडर आहे, विक्रेता आहे, ग्राउंडनट विक्रेता आहे. ग्राउंडनट मीन्स शेंगा विकणारा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flock to him. हा जो काही ग्राउंडनट विक्रेता आहे, शेंगा विकणारा व्यक्ती आहे, तो व्यक्ती रोज वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी मॅननी मोठमोठे ओरडत असतो, कॉलिंग करत असतो आहे. कधी तो बॉम्बे आईस्क्रीम असं संबोधतो आहे, कधी दिल्ली आल्मंड असं संबोधतो आहे, कधी राजास डेलिससी अशा प्रकारचं मोठ्याने आवाज करतो आहे आणि लोकांना आपल्याकडे लोकांची गर्दी ओढवण्याचं कार्य करत असतो आहे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डेली बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. हा जो काही वेंडर आहे, विक्रेता आहे, तो आपल्याकडे ज्या पद्धतीनं लोक जमा करतो, अगदी त्याच पद्धतीने हा ज्योतिषीसुद्धा आपल्याकडे लोक आकर्षित करत असतो. द ॲस्ट्रॉलॉजर्स transacted his business by the light of flare. Flare means diva, kandil, which crackled and smoked up above the groundnut heap nearby. त्याच्या शेजारी जो काही ग्राउंडनटचा हिप आहे, ग्राउंडनटचा ढीग आहे, ॲस्ट्रॉलॉजर्सने आपला जो काही बिझनेस मांडलेला आहे, त्या बिझनेसवरती म्हणजे त्याचा जो काही व्यवसाय करतो आहे त्याला स्वतःचा प्रकाशाची रचना नाही आहे. तो ग्राउंडनट विक्रेता जो काही आहे त्याच्या प्रकाशाचा उपयोग करत असतो आहे. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefits of municipal lighting. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सार्वजनिक अशा प्रकारची कोणतीही लाईटची सुविधा या ठिकाणी या प्लेसवरती केलेली नाही आहे. त्यामुळे हा जो काही भविष्यकार आहे, हा भविष्यकार आपले शेजारी असणारे जे काही विक्रेते आहेत त्यांच्याकडे असणारे जे काही प्रकाश योजना आहे, कंदील असतील, दिवे असतील, त्याच्याच प्रकाशावरती आपला व्यवसाय चालवत असतो. द प्लेस वॉज लीट अप बाय शॉप लाईट्स. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स, सम हॅड नेक फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, सम वेअर लीट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर्स मॅनेज्ड विदाऊट लाईट्स ऑन देअर ओन. या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर्स आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असणारी प्रकाश योजना कशा पद्धतीने अचीव करतो आहे, कशा पद्धतीने मॅनेज करतो आहे याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी जे काही कंदील असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गॅस लाईट्स, गॅस लॅम्प्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळणार आहे. आणि प्रामुख्याने या ज्योतिषाकडे स्वतःचा असा कोणताही दिवा नाही आहे, परंतु इतर व्यावसायिकांच्या दिव्यांच्या प्रकाश योजनेच्या माध्यमातून तो आपला व्यवसाय चालवत असतो. इट वॉज अ बिपेल्टनिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. त्यामुळे कदाचित एका वेगवेगळ्या ठिकाणून त्याच्याकडे प्रकाश येतो आहे, त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशाचे किरण येत आहेत आणि त्याचमुळे जे काही शॅडोज आहेत म्हणजे सावली आहे ती मुव्हिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एका बाजूने प्रकाश किरण येत आहेत, दुसऱ्याही बाजूने प्रकाश किरण येत आहेत, अशा सर्व बाजूने प्रकाश किरण येत आहेत आणि सावल्यांचा भाडीमार, सावल्यांची एक वेगळ्या अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि ॲस्ट्रॉलॉजरसाठी ती अतिशय चांगल्या पद्धतीने सूट होणारी अशी प्रकाश योजना आहे.
for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. त्याच्या सुरुवातीच्या जीवनामध्ये त्याच्या असं कोणत्याही प्रकारची इंटेन्शन नसतं की आपण ॲस्ट्रॉलॉजिस्ट बनावं अँड आपण ज्योतिषी बनवू, अशा प्रकारची कोणतीही कल्पना सुरुवातीला त्याच्या जीवनामध्ये नसते. अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. इतरांच्या जीवनामध्ये काय होणार आहे त्याच पद्धतीने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पुढच्या मिनिटाला काय घडू शकतं याचीही कल्पना नसणारा हा ज्योतिषी हा फ्रॉड आहे. हा खरा ज्योतिषी नाही आहे. हा ज्योतिषी खरा नाही आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये असा काही प्रसंग घडला की हा प्रसंग त्याला ज्योतिषी बनण्यासाठी भाग पडतो आहे. ज्याला आपल्या जीवनामध्ये पुढच्या मिनिटाला काय होऊ शकणार आहे याचीसुद्धा काहीही कल्पना नाही आहे. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसेंट कस्टमर्स. स्ट्रेंजर मीन्स अनोळखी, अपरिचित. तो तितकाच अपरिचित आहे त्या स्टार्स संदर्भात किंवा ज्योतिषशास्त्राशी जो काही ज्योतिषी आहे हा ज्योतिषी अनोळखी आहे. अगदी त्याच्याकडे येणाऱ्या कस्टमरप्रमाणेच या ज्योतिषशास्त्राशी अनोळखी असणारा हा ज्योतिषी. या ही सेट थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. परंतु त्याच्याकडे जी काही व्यक्ती येते ती व्यक्ती आनंदी होते आणि समाधानी होऊन परत जात असते. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड स्ट्र्यूड गेसवर्क. हा कशाचा परिणाम आहे? मॅटर ऑफ स्टडी, त्याचा झालेला थोडासा अभ्यास, त्याचा झालेला अभ्यास, प्रॅक्टिस, त्याने केलेला सराव, अँड स्ट्र्यूड गेसवर्क म्हणजे अंदाज बांधण्याचं जे काही कौशल्य, लगेच अंदाज बांधण्याचं कौशल्य, त्याने जे काही आकलन केलेलं, आत्मसात केलेलं आहे याच्या बळावरती तो सर्व आपल्याकडे येणाऱ्या कस्टमरला तो खुश करतो आहे, आनंदी करतो आहे आणि समाधानी आत्मसंतुष्ट करण्याचं कार्य त्याच्या या कौशल्याने होत असतं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर्स ॲज एनी अदर अँड ही डिझर्व्ड द वेजेस ए कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि या दिवसभरामध्ये त्याची जी काही कमाई होईल ती कमाई तो आपल्या घराकडे दिवसाच्या शेवटी घेऊन जात असतो. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने आपलं शहर सोडलेलं आहे, आपलं गाव सोडलेलं आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचे विचार न करता, कोणत्याही प्रकारचं प्लॅन न करता त्यानं हे आपलं गाव सोडलेलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. जर त्याने त्या ग्रामीण भागामध्येच आपला प्रवास कंटिन्यू केला असता तर त्यानेही आपल्या फोरफादरप्रमाणे म्हणजे आपल्या पाठीमागे होऊन गेलेल्या वडीलधाऱ्या लोकांप्रमाणेच आपला कार्य चालू ठेवलं असतं. कोणतं कार्य? नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग, रिपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. त्याने अशाच पद्धतीनं जी काही आपली जमीन आहे त्या ठिकाणी तो राहिला असता, लग्न केलं असतं, वेगळ्या प्रकारचे धान्यांचं उत्पादन त्यांनी त्या ठिकाणी घेतलं असतं, अगदी त्याच्या ॲन्सेस्टरप्रमाणेच. त्याचे जे काही पूर्वज आहेत त्या पूर्वजाप्रमाणेच त्याने आपलं वर्तन त्या ठिकाणी केलं असतं जर तो त्याच ग्रामीण भागामध्ये त्याच गावी राहिला असता तर. बट दॅट वॉज नॉट टू बी. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. To villagers, it is a great deal, as if an ocean flowed between. तो जो काही आहे हा आपलं गाव सोडून आलेला आहे, कोणालाही कोणत्याही प्रकारची कल्पना न देता. साधारणतः शेकडो मैल, 200 मैल आपल्या गावापासून दूर आलेला हा ज्योतिषी. त्याने कोणत्याही प्रकारची कल्पना कोणालाही दिलेली नाही आहे. अगदी चाप पद्धतीनं एखाद्या ओशनमधील जे काही लाटा आहेत त्या लाटांपासून एखादी वस्तू बाहेर फेकली जाते, अगदी त्याच पद्धतीनं हा विलेजरसुद्धा आपल्या विलेजपासून दुरावलेला आहे.